भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझा व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव आणि काचे कानी गुणदोष मनान आणि तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव वेची ते वचन जेणे राहे समाधान तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण हो दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया त्यांच्या कृपदाने कथे गावितारे त्यांच्या कृपदाने कथे गावितारे त्यांच्या कृपदाने कथे गावितारे बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंग देव प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताजिया 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 प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कहूँ तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम अपुएक इनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश नमाऊं हरि चरणों में ध्यान लगाओ राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम ओ
बिहारी प्रभुसुद चरत अजर बिहारी राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सत्य हो लोक उजागर राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान कृपा करो गुरुदेव की नाई राम सिया राम जय जय राम जय राम सिया राम जय जय राम जय राम जय राम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वसंत महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा 6 चरणाचा अतिशय उत्कृष्ट सर्वांच्या परिचित अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी 2 गोष्टीचा परिहार देणं आवश्यक आहे। तो म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रेरणेने मार्गदर्शनाने चालू असलेला हा नामयज्ञ नामसप्ताह वर्षे 183 वर्षातला हा नामयज्ञ आता 17 वर्षांनी 2 शताब्दी 200 वर्षे पूर्ण होतील आणि तुम्ही करणार, तुम्ही बघणार, ते मी राहील का नाही राहील पण तुम्ही बघणार। असा हा जुना परंपरेत चालत आलेला ज्यांनी हे वृक्ष लावलंय त्यांचं नाव काय? वृक्ष लावणाऱ्याचं। आपण फळं खायला लागलो पण नाव माहिती पाहिजे ना, कोण लावलंय हे रोप? नाही सांगता येत, म्हणजे सांगताच येत नाही आपल्याला हे रोपटं लावलंय कोणी, नाना नाही सांगता येत। ज्यांनी कोणी लावला असेल त्यांना लाख लाख धन्यवाद। आणि आपण जोपासलाय, या वृक्षाला पाणी घालत आलो, आपण वृक्षाची वाढ केली, वाढ करणाऱ्या सगळ्या ग्रामस्थांना त्याहीपेक्षा धन्यवाद। खरं म्हणजे 1998 पासून 96 पासून या गावाला माझं येणं आहे। म्हणजे अगोदर इथं राहण्याला येण्याच्या अगोदर 2 वर्ष आलो होतो, नंतर परत इथं राहायला आल्यानंतर मग मी बघतोच आहे या आपल्या सप्ताहाची भरभराटी, सप्ताहाचं उत्कर्ष आणि सर्व तरुण मंडळी अतिशय जोमाने या सप्ताहासाठी जोमाने
नवचैतन्याने या ठिकाणी धावपळ करतायत त्या सगळ्या तरुणांना अहो 3 मिनिटांमध्ये वाढ पूर्ण होते. हे तरुणांचं कौतुक आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणून इथले सर्व तरुण मंडळी, वयोवृद्ध, माता पिता, बंधू भगिनी सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि माझ्या या कीर्तनाच्या साथीला मृदंग भीष्म, मृदंगाचार्य, मृदंग सम्राट असे आमचे अभिषेकजी महाराज जगदाळे, त्यांचं वाजवणं त्यांच्या शरीराकडे बैठल्यानंतर असं वाटतं हे वाजवणार नाही एवढं, पण चांगल्या चांगल्याला खाऊन टाकेल इतकं गोड वाजवलं आहे. त्यांच्यासाठी एकवार टाळ्या वाजवा. आणि आमचे पवन महाराज गुंजाळ, सुंदर तयारी झाली बरं का. तुझ्या भावी आयुष्यामध्ये अजून उत्कर्ष व्हावं, प्रगती व्हावी याकरता तुला लाख शुभेच्छा. खरे असे मुलं जन्माला आले म्हणजे कौतुक वाटतं नाही का पुंजारा भाऊ? पुंजारी कौतुक वाटतं की नाही? का नाराज आहे? खरेच असे मुलं जन्माला आले पाहिजे, दिवा लावणारे देव. म्हणून सुंदर मग दोघंही वाजवतात. आणि गाण्याच्या साथीला आपल्या गावचे भूमिपुत्र भारत महाराज गुंजाळ सुंदर वाजवतात. त्यांना मी बालपणापासून ओळखतो. आहे का ओळख आपली? बालपणापासून ओळखतो. सुंदर गायनाची साथ आहे. खरोखर पायाने अपंग असून सुद्धा 2-2 तास उभा राहून त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमचे हजारे महाराज, हजारेच ना, अतिशय गोड आवाज आहे, किती उंच आवाज आहे. मला वाटतं माईक फाटतो का काय, इतका गोड आवाज आहे, खूप उंच आवाज आहे. त्यांनाही धन्यवाद. हरिभक्ती पारायण धनंजय महाराज, गोड आवाज आहे त्यांचाही, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या गावचे भूमिपुत्र बाबासाहेब महाराज गुंजाळ खूप सुंदर गातात ते पण आता पाहुणे असल्यामुळे थोडी शांत आहे ते. त्याचप्रमाणे अतिशय जिला मी लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलं असे आमची मायाताई सुंदर तयार झाली, सुंदर गायन करते, सुंदर प्रवचन, सुंदर कीर्तन. तिला कुठंही बसवा बरोबर फिक्स बसते. गायनात बसवा गायन करते, प्रवचनात बसवा प्रवचन करते, कीर्तन करायला सुरू करा कीर्तन करते. असे सुंदर तिला भगवंतानी तिला भरपूर आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं. आणि तिच्यापेक्षा मी तिच्या नवऱ्याचं कौतुक करेल, बाळासाहेब साबळे. खऱ्या अर्थाने तिच्या पदरात त्यांच्या पदरात ही पडली आणि त्यांनी हिला पार आकाशाला नेऊन ठेवलं. खूप सुंदर आमची मायाताई. त्याचप्रमाणे आमची भगिनी अनिताताई जाधव यांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थिनी खूप सुंदर पावले खेळतात, सुंदर टाळ वाजवतात आणि आपल्या कार्यक्रमाला खूप त्यांच्यामुळे शोभा आली म्हणून त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या गावातील विद्यार्थी आमच्या मायाताईंनी धरले त्यांच्या हात. आता चाली म्हणायला शिकव थोडं थोडं. आता कीर्तनात चाली म्हटल्या पाहिजे. तुला चाल म्हणायला किती दिवस लागले होते? 2-4 महिन्यात तिला चाली म्हणायला लावल्या तुम्ही. तेव्हा त्यांना तयार कर बाई, आता जरा चाली म्हणायला लाव. सुंदर मुलं तयार जातात आपल्या गावामध्ये. आमचे विनायकाली सुभाषदादा काय गोड दिसतात, असं वाटतं उतरून गाडी घेऊन जावं. आणि दोन्ही चोपदार बघा ना, काय चोपदार, खरं अशी चोपदार पाहिजे. दोघंही चोपदार अतिशय सगळ्या कार्यक्रमाला ही शोभा आहे मग त्या दोन्ही चोपदारला धन्यवाद. त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण आमचे बबनदादा आहेत, बनशेदादा आहेत आणि आमचे नाना गाडेकर नाना ज्यांनी आम्हाला लहानपणापासून सांभाळलं असे आमचे गाडेकर नाना. ते आमचे थोडक्यात सासू म्हणले तरी चालेल. त्यांचा लय धाक आम्हाला. त्यांनी हाक मारली, आपण जर गेलो नाही मारच खाणार असे आमचे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. कालची गैरहजेरी होती तुमची,
आज आले ते त्यांना धन्यवाद. आणि माझ्यासोबत आलेले नाशिक जिल्ह्यातील एक थोर कीर्तनकार साधू शंकर बाबा बोडाई, नाशिक जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने रोपटं लावलं, परमार्थ सुरू केला. त्या बोडाई बाबा गंगापूरकर, त्या बोडाई बाबांचे हे सुपुत्र संजय महाराज बोडाई, ते आज माझ्याबरोबर या ठिकाणी गावाचं वैभव बघण्यासाठी आले. खास त्यांना मी दाखवलं ना सगळं, ते मला बघायला यायचं आहे म्हणून ते आज केवळ आपल्याला भेट देण्यासाठी, आणि असे महात्मे आपल्याकडे आले पाहिजे, येत राहतात म्हणून तेही या ठिकाणी माझ्याबरोबर आले. सर्वांना धन्यवाद देतो. पुनश्च एक बार सर्व माता पिता बंधू भगिनी सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. काय माझी वाणी मानेल संताजी, ओ काय माझी वाणी मानेल संताजी, ओ काय माझी वाणी मानेल संताजी, ओ काय माझी वाणी मानेल संताजी. रंग उचिताची आपोलिया, रंग उचिताची आपोलिया, रंग उचिताची आपोलिया, त्यांच्या कृपदाने कथे ताविसार, ओ त्यांच्या कृपदाने कथे ताविसार. रंग उचिताची आपोलिया, रंग उचिताची आपोलिया, रंग उचिताची आपोलिया, त्यांच्या कृपदाने कथे ताविसार, ओ त्यांच्या कृपदाने कथे ताविसार. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. अभंग 6 चरणाचा एक मोठा अभंग आहे. अभंग मोठा आहे पण थोड्या वेळात आपल्याला सेवा करायची आहे. अभंग पूर्ण सुटलंच पाहिजे असं काही मला बनलं नाही. जेवढं जमेल जेवढं होईल तेवढं आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीचा अतिशय सुलभ आणि सोपा मार्ग या अभंगात सांगतात. भगवंताच्या प्राप्तीचा सुलभ सोपा मार्ग या अभंगातून सांगतात तुकोबाराय. पण प्रश्न असा आहे, देवाचा सुलभ आणि सोपा मार्ग तुकोबाराय सांगतात, पण नक्की कोणाला सांगतात? कोणाला सांगतात? देवाची ज्यांना खऱ्या अर्थाने देव प्राप्त व्हावा, देव मिळावा, आपल्याला देव भेटावा अशी ज्यांची तळमळ आहे, देव भेटीची ज्यांना इच्छा आहे, तळमळ आहे, त्याबद्दल कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी ठावा असेल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, महाराज म्हणतात मंडळी मला देव पाहिजे, मला त्या देवाची भेट करून द्या. तो कुठे मिळेल, कोण्या गावात मिळेल आणि कधी मिळेल? जरी ठावा असेल तुम्हा कोणा, तुम्हा कोणा, तुम्हाला कोणा ठाऊक असेल मला सांगा ना दादा. लागत असे पाया येतो लोटांगणी, लागत असे पाया येतो लोटांगणी, लागत असे पाया तो लोटांगणी, लागत
खऱ्या अर्थाने देवाच्या भेटीची तळमळ आहे. अशा जिज्ञासू काही साधक मंडळी देवाची भेट व्हावी अशी इच्छा धरून मनामध्ये महाराजांकडे आले. पहिल्यांदा साष्टांग दंडवत घातलं. महाराज, आम्हाला देव हवा आहे, आम्हाला देव पाहिजे. महाराज म्हणले काय हरकत नाही, पण ऐका, आम्हाला देव पाहिजे, पण देवाच्या भेटीसाठी तुम्ही आम्हाला यज्ञ करायला सांगाल ते होणार नाही. देवाच्या भेटीसाठी तुम्ही आम्हाला तपश्चर्या करायला सांगाल ते आमच्याकडून होणार नाही. देवाच्या भेटीसाठी तुम्ही आम्हाला ध्यानधारणा करायला सांगाल ते आमच्याकडून होणार नाही. देवाच्या भेटीसाठी आम्हाला काही करावं लागणार नाही. अतिशय आम्ही काही न करता तो आमच्या घरी यावा, आणि मी जर कामात असेल, आम्ही जर कामात असो तर ते आमच्या घरी थांबावा. अशा साधकांच्या भूमिकेवर तुकोबाराय म्हणाले, का रे बाबांनो, देव का आपला गडी आहे का? तुम्हाला देव पाहिजे पण साधना करायला नको. विना साधने आता देव कसा मिळेल? त्या देवासाठी एका पायावर उभं राहून लोक तपश्चर्या करतात, एका अंगुठ्यावर उभं राहून तपश्चर्या करतात, अन्न पाणी वर्जित करून त्याच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करतात. त्यांच्या स्वप्नात येत नाही, तुम्ही काही न करता देव भेटला पाहिजे. वारे फुकट्या, काही कष्ट नको, देव भेटला पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्हाला देव भेटला पाहिजे, तुम्हाला देव मिळाला पाहिजे, तुम्हाला देव हवा आहे. नक्की कशासाठी देव तुम्हाला पाहिजे? कशासाठी? महाराज, तेने विन जीवा सुखनो, सुखनो हे तेने विन जीवा सुखनो, हरी सुखनो हे तेने विन जीवा सुखनो, सुखनो तेने विना जीवा सुखनो. शिवाय सुखच मिळणार नाही. देवाशिवाय, देवाच्या भेटीशिवाय, देव प्राप्त झाल्याशिवाय सुख नोहे. म्हणजेच हे लोक दुःखी आहेत. देवाची प्राप्ती कशासाठी पाहिजे? सुख मिळावं, आम्हाला सुख प्राप्त व्हावं, आम्ही सुखी व्हावं, यासाठी देवाच्या प्राप्तीची लोक इच्छा करतात. तो देव मिळाला म्हणजे आम्हाला सुख मिळेल. सुख म्हणजे देव आहे. सुख मिळावं अशी अपेक्षा आहे, त्यासाठी आम्हाला देवाची गरज आहे.
आता मला सांगा, सिद्धांतामध्ये हा जो जीव आहे हा कोणाचा अंश आहे? ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन हा ममैव अंश. भगवान म्हणतात हा जीव माझा अंश आहे. आता जीव जर अंश आहे, मग अंशी असणारा भगवान तो कसा आहे? तो कसा आहे? तो सुखाचा सागर आहे, तो सुखरूप आहे. मग अंशी जर सुखी आहे, सुखरूप आहे, सिद्धांतामध्ये अंश असणारा जीव हा सुखासाठी अपेक्षा काय करावं? विठ्ठल विठ्ठल. बरं, या जीवापासून देव किती किलोमीटर लांब आहे? तुमच्या माझ्यापासून देव किती किलोमीटर लांब आहे? तुम्हाला पटण्यासाठी सांगतो. तुकोबाऱ्या म्हणतात, उदक. उदक म्हणजे काय? पाणी. उदक म्हणजे पाणी. आणि तरंग. तरंग म्हणजे थोडे खडे का? तरंग म्हणजे काय? तरंग म्हणजे पाणीच ना. उदक म्हणजे पाणी आणि तरंग म्हणजे छोटे छोटे दगड, असं आहे का? तरंग म्हणजे काय? अहो, जेव्हा हवा सुटते, ती हवा जेव्हा पाण्यामध्ये धरणामध्ये ती हवा खेळते तेव्हा काय होतात? लाटा. लाटा तयार होतात, तरंग तयार होतात. मला सांगा, त्या पाण्यापासून तरंग किती किलोमीटर लांब आहे? तरंग वेगळा नवे उदक वेगळा, नवे उदक वेगळा, नाही उदक वेगळा. नाही उदक वेगळा, नाही उदक वेगळा, नाही जसं किती जवळीक आहे त्यांची, तरंगाची आणि उदकाची किती जवळीक आहे, तेवढी जवळीक देवाची आणि आपली आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताशे कामो विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयात तो आहे आणि तो सुखरूप आहे आणि त्याचा आपला अतिशय जवळीक आहे. डोळ्यातील भाऊली, डोळ्यातील बुबुळ, डोळा किती किलोमीटर अंतर आहे? अरे जवळ आहे, डोळ्यामध्येच येते. गजर माऊलीचा गजर.
गजर माऊलीचा